जामखेड तालुक्यातील 3 शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर 25 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। 3 पैकी 2 खरेदी केंद्र बारदाना नसल्यामुळे 10 दिवसांपासून बंद आहेत। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांकडे आहे। 31 जानेवारी नोंदणीची अखेरची तारीख होती। शासनाने 6 जानेवारीपर्यंत तारीख वाढवली, परंतु पोर्टलवर सदर प्रक्रिया राबवली नसल्याने नोंदणी स्वीकारली जात नाही। यामुळे शेतकऱ्यांना आपला माल आडता व्यापाऱ्यांकडे घालवण्याशिवाय पर्याय राहिला नाही। मार्केटिंग फेडरेशनकडून तातडीने बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या परवानगीने जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खर्डा येथील चैतन्य कृषी प्रोड्युसर कंपनी यांना सोयाबीन खरेदी केंद्रास परवानगी मिळाली आहे। या दोन्ही संस्थेकडे 18,000 क्विंटलची खरेदी शेतकऱ्यांकडून झाली असून 31 डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत। परंतु या दोन्ही हमीभाव खरेदी केंद्रावर मार्केटिंग फेडरेशनकडून मिळणारा बारदाना मागील 10 दिवसांपासून न मिळाल्याने खरेदी केंद्र बंद आहे। त्यामुळे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल पडून आहे। तर या उलट केंद्र सरकारचे अख्यातरत असलेले महाकिसान कृषी प्रोड्युसर कंपनीचे हमीभाव खरेदी केंद्र 2 डिसेंबरपासून अविरत चालू आहे आणि त्यांनी आतापर्यंत 75,000 क्विंटल सोयाबीन खरेदी केला आहे आणि शेतकऱ्यांना 29 डिसेंबरपर्यंत माल घातलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत। तालुक्यातील वरील तिन्ही हमीभाव खरेदी केंद्रावर 31 डिसेंबर अखेर 25,000 क्विंटल सोयाबीन खरेदी झाला आहे। जामखेड तालुक्यातील यावर्षी खरीप हंगामात जवळपास 18,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती। वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादन वाढले होते। अशा परिस्थितीत तालुक्यातील शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले होते। रब्बी हंगाम आणि दीपावली सणामुळे शेतकऱ्यांनी गरजेपुरते सोयाबीन आडता व्यापारी आणि खाजगी व्यापाऱ्यांना कमी भावात विकले होते। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने सोयाबीनला 7,000 रुपये क्विंटल तर महायुतीने 6,000 रुपये दर जाहीर केला होता। महायुती सत्तेवर येऊनही त्यांनी शासकीय हमीभाव वाढवण्यासाठी अद्याप घोषणा केली नाही। केंद्र सरकारने ठरवलेला 4,892 क्विंटलचा दर आहे। शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे, परंतु पीक पेरा नोंद नसल्याने त्यांची नोंद शासनाच्या हमीभाव पोर्टलवर होईना। तसेच नोंदणीसाठी सातत्याने रेंज नसल्याने अनेक शेतकऱ्यांची नोंदी पडून आहे। नोंदीसाठी 6 जानेवारी मुदत वाढवली, परंतु पोर्टलवर नोंद होत नाहीये। त्यामुळे दुहेरी अडचणीत शेतकरी अडकला आहे। या सर्व घडलेल्या घटनेवर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। कसं आहे, सरकारला कदाचित शेतकऱ्याचा सोयाबीन घ्यायचाच नाही आणि मग कारण काय द्यायचं तर बारदाना नाही। मी खरं तर मंत्री महोदयांना विनंती करतो, सगळ्याच मंत्र्यांना विनंती करतो की आता आपल्याला पदं मिळालेली आहेत, पदाचा योग्य वापर करावा आणि तिथं जे काही तुमचे विभाग असतील त्या विभागामध्ये ज्या ज्या लोकांना त्या विभागाचा फायदा होत असतो तिथं तुम्हाला काम करणं फार महत्त्वाचं आहे। आता इथे बारदाना नाही, तुम्ही सोयाबीन घेत नाही, सोयाबीनला हमीभाव देता असं सांगता, सोयाबीनला हमीभाव तिथं देत नाही आणि सोयाबीन आज बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला कुठं विकावं लागतं, तर व्यापाऱ्याला स्वस्तात विकावं लागते। त्यामुळे हा फक्त जामखेडचा विषय नसून हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय, सरकारने याबाबतीत लक्ष घालावं।